विद्यार्थिनींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. याच्या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं DBT केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला होता. आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत. आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे. 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे. माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके बहीणच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर. आधार DBT लिंक कशी करावी म्हणजे आधार बँक DBT पाहण्यासाठी नवीन प्रक्रिया आहे, नवीन स्टेप्स आहेत. ते करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन NPCI टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होऊन जाणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला कन्झ्युमरवरती क्लिक करायचं आहे. कन्झ्युमरवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबलर हे ऑप्शन असणार आहे. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होणार आहे. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग किंवा डिसीडिंग 2 ऑप्शन आहेत. सीडिंगवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्रेश सीडिंग आहे, मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट करायचं आहे किंवा वन बँक टू अदर बँक करायचं आहे. हे ऑप्शन्स आहे. आपल्याला फ्रेश सीडिंग करायचं असेल तर करू शकता. इथे तुमचे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. एंटर युअर आधार टाकायचा आहे नंबर. त्यानंतर इथे बँक सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि हे क्लिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चे टाकायचं आहे. कॅप्चे टाकल्यानंतर पुढची जी स्टेप असणार आहे प्रोसीड केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर इथे असणार आहे त्याच्यावरती OTP येऊन जाणार आहे. OTP आल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमची जी स्क्रीन आहे त्याच्यावरती संपूर्ण माहिती येऊन जाणार आहे. जे तुम्ही लिंक केलेली आहे सर्व माहिती, तुमचं बँकचं नाव, सर्व माहिती येऊन जाणार आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आधार बँक DBT करू शकता. ही स्टेप्स आहे, तुम्ही हे फॉलो केल्यानंतर घरच्या घरी बसून तुम्हाला करता येणार आहे. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आहात. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही आधार बँक सीडिंग करू शकता. घरच्या घरी बसून तुम्ही 2 मिनिटात हे काम करू शकणार आहात आणि आता सर्व कामं ऑनलाईन होत आहे. त्यामुळे हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून घरी बसून तुम्ही हे काम करू शकता आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन नक्कीच पोहोचून जाईल. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून तुम्ही योजना आणि जे नोकरी रिलेटेड माहिती असते, लिंक्स असतात ती डिरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. Thank you.